पीस रेकी फॅमिलीतर्फे सगळ्यांचं स्वागत. आज खूप दिवसांनी पीस रेकी फॅमिलीमधले माझ्यासाठी खूप प्रेशियस असलेले रेकी मास्टर्स जॉईन झालेले आहेत आणि मला खूप छान वाटतंय. पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. मास्टर राणी. तर राणी शिंदे ही खूप चांगली मास्टर आहे. एक 5 मिनिटं आपण इंट्रोडक्शन घेऊया. राणी बरेच वर्ष तिने तिचं योगदान दिलं, तिच्यामुळे खूप जण ह्या ग्रुपमध्ये आले आणि हिलिंग ग्रुपमध्ये सातत्याने तिने हिलिंग दिलं. तर आय एम ग्रेटफुल टू यू. सगळेच इथे जे जॉईन झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते. गौरी आहे, गौरीची आई शिकली आहे, सासूबाई तिच्या झालेल्या आहेत रेकी मास्टर आणि खूप छान. म्हणजे मला असं वाटतं एकाशी कनेक्ट झालं की त्या फॅमिलीतले लोक आपल्याशी कनेक्ट व्हायला लागतात. अर्चना भूतकर एक छान ग्रेट रेकी मास्टर ती पण, आणि तिच्या मुलीला तिने ब्लेस्ड केलं ह्या शक्तीद्वारे. माझ्याकडेच रेकी मास्टर झाली अर्चना पण, तिची मुलगी पण, आणि खूप चांगल्या चांगल्या बातम्या ऐकायला येत आहेत अर्चनाकडनं पण. आणि तिने स्वतः पण रेकीचे अटेंडमेंट सुरू केलेले आहेत. तर खूप छान अर्चना, विश यू ऑल दी बेस्ट. छान वाटतं असं ऐकून की छान मास्टर आणि ते ब्लेस करतायत त्यांच्या एंटायर फॅमिलीमध्ये. श्रद्धाताई आहे, गौरीचीच आई, आणि खूप छान श्रद्धाताई. मला फक्त त्यांची एक कमेंट मला खूप छान आठवते की आधी त्या जॉईन झाल्या होत्या, बरेच वर्ष नुसतं रेकीची साधना त्या करत होत्या मेडिटेशनमधनं, पण त्या शिकल्या नव्हत्या. आणि शिकल्यावर त्यांची एक कमेंट होती की ताई मला असं वाटलं की मी आधी का नाही शिकले. तर खूप छान श्रद्धाताई, सिन्सिअरली तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करत आहात. आज अट्टाहास एवढा की सगळ्यांनी आपण एकत्र भेटावं म्हणून ठेवलं, आणि शक्य नाही आपल्या सगळ्यांना एक गेट टुगेदर घेतलं तरी नाही होत शक्य, कारण वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण सगळे जॉईन झालेलो आहे. बरेचसे पुण्यातले आहेत पण पुण्याबाहेरचे पण आहेत, जसं मास्टर स्नेहल आहे. आय एम ग्रेटफुल टू यू मास्टर स्नेहल. स्नेहलद्वारे आपल्या परिवारामध्ये खूप जण आलेले आहेत आणि तिने खूप जणांना रेकीचं हिलिंग दिलेलं आहे. म्हणजे मास्टर स्नेहल, मला असं वाटतं की तिच्या जावेला पण म्हणजे ब्लेसिंग मिळाले, शिवाय तिच्या फॅमिलीमध्ये तिचा नवऱ्याला तिने अटेंडमेंट दिली, परत मुलाला दिली, आणि प्रत्येक अटेंडमेंटच्या वेळेस ती मला विचारत असते आणि खूप छान तिचंही चाललेलं आहे. तर खूप छान. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. अनुराधा जॉईन झालेली आहे. अनुराधाने खूप छान मला बातमी दिली की मॅम तिची मुलगी आय थिंक फर्स्ट आली आहे, राईट अनुराधा, क्लासमध्ये 8th स्टँडर्डला का 9th स्टँडर्डला ती. हां, मागच्या आठवड्यात रिझल्ट लागला तिचा आणि ती सातत्याने रेकी देत होती. तर खूप छान अनुराधा. वैशाली, कुठली वैशाली जॉईन झालेली आहे, व्हिडिओ अजिबात दिसत नाही आहे वैशाली. तोपर्यंत वसुधाताईंशी मी बोलते. हां, वैशाली शिरकांदे ही राणी, मास्टर राणीची सख्खी बहीण. मी जसं म्हटलं की मास्टर राणीमुळे तिच्या परिवारातले खूप लोक आलेले आहेत, त्यातली एक आहे वैशाली, आणि जिचे शारीरिक छोट्या छोट्या व्याधी होत्या त्या तिच्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. प्री रेकी मास्टर आहे ती, आणि तिच्या फॅमिलीला ती ब्लेस करते, तिच्या मुलीला वगैरे रेकी देते ती. त्याच्यानंतर आहे वसुधाताई, ज्या नाशिकवरनं जॉईन झालेल्या आहेत. त्या आपल्या परिवारात गेल्या. हो का? बर बर. पाऊस सुरू आहे त्यामुळे असेल बहुधा. वैशाली, वैशाली पण खूप सिन्सिअर आहे आणि छान रेकीची प्रॅक्टिस करते. वसुधाताई जॉईन झालेल्या आहेत. मला असं वाटतं मी एकदा इंट्रोडक्शन दिलं की मग तुम्ही सांगा रेकीबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर. वसुधाताई नाशिकवरनं जॉईन झालेल्या आहेत. खूप छान त्या रेकीच्या प्रॅक्टिस करतायत. रेकीची अटेंडमेंट पण झाली आपल्याकडे त्यांची, आणि त्यांना त्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत आणि भरभरून त्या बोलत असतात. रश्मी आहे, जी ग्रेट मसाजिस्ट आहे बाय प्रोफेशन. बऱ्याच जणांना तिने ट्रेनिंग पण दिलेली आहे आणि तिचं काम खूप छान सुरू आहे. रश्मी, जर कोणाला पाहिजे असेल पुण्यामध्ये तर नक्की तुझा नंबर देऊन ठेव, म्हणजे त्यांनाही तू जे काही तिचा, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की सायंटिफिक दृष्ट्या ती मसाज खूप छान करते विथ व्हायब्रेटर अँड ऑल. तर आय एम ग्रेटफुल टू यू रश्मी. तिच्यामुळे पण ह्या परिवारात बरेच जण आलेले आहेत. त्यानंतर आलेली आहे मास्टर साधना. तर मास्टर साधना जवळपास जुनी रेकी मास्टर आहे. हिलिंग ग्रुपला पण, यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये पण आहे मास्टर साधना. मग मला वाटतं अर्चना आहे, स्नेहल आहे, राणी आहे, वैशाली आहे. ह्या बऱ्याचशा मास्टर आपल्या ग्रुप रेकी हिलिंगच्या यूट्यूबच्या व्हिडिओत पण आहे. सो मास्टर साधना, तुझं खूप खूप अभिनंदन. छान, तिला मुलगा झालेला आहे. जेव्हा रेकी मास्टरला बाळ होतं तर आपण त्याला रेकी बेबी म्हणतो. तर तुझ्या रेकी बेबीला खूप शुभ आशीर्वाद मास्टर साधना, आणि तुझं खूप अभिनंदन.
आणि त्यानंतर आहे म्हणजे अंगारकीलाच झालाय बाळपण श्रावण मध्ये. किती छान अंगारिका योग आणि खूपच छान. म्हणजे सगळे एवढे ब्लेसिंग्स तुला एकदम मिळाले. अभिनंदन. थँक्यू. त्याच्यानंतर अनिता आहे. अनिता आहे. अनिता पण थँक्यू सगळ्यांना. काळजी घे छान स्वतःची, बाळाची. रेकी बेबी आहे तुझं छान. अनिता जॉईन झालेली आहे नाशिकमधनं. अनिताने ऑलरेडी तिच्या इंटरव्ह्यूजमध्ये ती सांगत असते आपलं जेव्हा सेशन असतात तेव्हा तिला खूप भरपूर ब्लेसिंग मिळत आहेत. एक एक शब्द मी सगळ्यांना बोलायला देणार आहे नंतर. तर अनिता खूप छान, तिची पण रेकीची दीक्षा झालेली आहे. साक्षी आहे. साक्षीला पण खूप रेकीचे आशीर्वाद मिळत आहेत. पर्सनलला मला ती मेसेज पाठवत असते आणि तिचे पण शारीरिक काही त्रास असतील ते तिला निघून जात आहेत, कमी होत आहेत असं तिला वाटतंय. जेव्हा रेकीचं ध्यान होऊन जातं तिला खूप छान वाटतं. मग त्यानंतर विद्याताई आहे. तर विद्याताई मी म्हणू शकते की विद्याताईंना जवळपास 1.5-2 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. बोलताही त्यांना येत नव्हतं आणि त्या फक्त माझ्या रेकीच्या मेडिटेशनला जॉईन करायच्या ब्रह्ममुहूर्त. आणि आत्ता संध्याकाळी बऱ्याच दिवसांनी त्या जॉईन झालेल्या आहेत. तर त्यांना पण ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत आणि दीक्षा पण त्यांनी घेतलेली आहे. तर खूप छान विद्याताई, यातनं पूर्ण बऱ्या होऊन तुम्ही व्यवस्थित सगळं करणार आहात. आता ऑलमोस्ट तुम्ही सगळं करत आहात, पण अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आधीसारख्या करायला लागणार आहे. हो हो. तर खूप छान. विद्याताईंचं पण खूप अभिनंदन. मग त्यानंतर आहे तनुजा. तर तनुजा पण लताची मुलगी आणि ती पण रेकी मास्टर झालेली आहे आणि ती छान, तिचं संशोधन सुरू आहे रेकीमध्ये. पर्सनलला मला ती टाकत असते, तिचे प्रश्न वगैरे विचारत असते आणि त्याद्वारे तिला पण ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. तिची आई आधी जॉईन झाली आणि आईनंतर ती जॉईन झाली. आता माझ्यापैकी ह्या स्क्रीनवर आत्ता राहिलेली सुचेता. तर सुचेता ही अर्चनाचीच जाऊ आहे आणि तिला पण ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि ती म्हटली की ताई मला खूप फ्रेश वाटतंय. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दीक्षा घेता त्याच्यानंतरच रेकीची तुमच्या आयुष्यामध्ये जादू व्हायला लागते आणि खूप छान तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात. आता जी लोक मला दिसत नाही आहेत त्यांच्याशी मी नंतर परत बोलते. एक एक जण आता फक्त अनम्यूट होऊन बोला. अगोदर राणी तू बोल, मास्टर राणी. कशाविषयी बोलायचंय? हॅलो. पीस रेकी फॅमिली किंवा रेकी शिकल्यानंतर तुला काय वाटतंय त्याच्याबद्दल बोलायचं. बरोबर. हा, मी राणी शिंदे. मी रेकी मास्टर आहे. मी 3 वर्ष झालं रेकी मास्टर आहे आणि मी रेकीमध्ये आल्यापासून माझे छोटे मोठे ज्या व्याधी होत्या त्या पूर्ण बऱ्या झाल्या. आणि कसं रेकीमध्ये आल्यावरती कसं साधना करणं हे ते सगळं चालू झाल्यानंतर घरातले पण बारीक सारीक कुरबुरी ज्या होत्या त्या पूर्ण नाहीशा पण झाल्या. म्हणजे अगदीच खूप मोठ्या होत्या असंही नव्हतं, पण नव्हत्या असंही नव्हतं. हा, रेकीमध्ये आल्यानंतर बारीक म्हणजे कसं म्हणायचं, आता मुलाशी, मुलीशी किंवा नवऱ्याशी किंवा शेजापाजाऱ्याशी जे थोडंसं कनेक्ट आपण असतो तेव्हा जे बारीक बारीक गोष्टीचा जो मानसिक त्रास होता तो पूर्ण बंद झाला. खूप छान. आर्थिक अडचणी पण बारीक सारीक होत्याच, नाही असं नव्हतं आणि अगदीच खूप मोठ्या होत्या असंही नव्हतं, पण त्याही माझ्या सगळ्या सॉल्व्ह होत गेल्या. आणि जे मी ध्येय गाठते, जे चित्ते, ते सगळं माझं शेवटपर्यंत म्हणजे साध्य होतं ते होतच. ते रेकीवर म्हणजे विश्वास ठेवून मी करते. मला रोज नाही जॉईन होता आलं तरी मी माझी साधना करते. माझ्या मुलाचं लग्न आता फेब्रुवारीमध्ये झालंय, त्यामुळे मला सातत्याने ह्या टायमिंग मध्ये होतच असं नाही, पण मी माझं करते. पण मी माझं ध्येय करून ते काम माझं साध्य करतेच आणि ते होतं. माझा विश्वास पण पूर्ण बसलाय त्याच्यावर. आणि बऱ्याच वेळा मी रेखाताईकडून मार्गदर्शन पण घेते आणि ते सांगते पण आणि त्या पद्धतीनं माझं सगळं डेव्हलप पण होतं. खूप छान मास्टर राणी. मास्टर स्नेहल तू सांगशील का, कारण तुमच्याकडे मला माहिती आहे जॉईंट फॅमिली आहे मास्टर स्नेहलची, कोकणात राहते मास्टर स्नेहल. तर तू सांग. खूपच छान अनुभव आहेत आमचे रेकीचे आणि आमची फॅमिली म्हणजे राणी, आम्ही खूप जुने मेंबर आहोत त्यामुळे अगदी फॅमिली सारखं आहे आमचं अजूनही रिलेशन. आम्ही कधीही असं जरी रोज नसेल भेटलो आम्ही मेडिटेशनमुळे, कारण का आता काही आमची साधना बरीच झाली मॅडम बरोबर, आम्ही 2-3 वर्ष मॅडम बरोबर आहोत,
आणि हिलिंगला पण आम्ही एकत्र असायचो, सगळं एकत्र केलं आणि आमच्या ह्याच्यामध्ये खूप चेंजेस झाले. मेंटली तुम्ही खूप स्टेबल होता रेकीनी आणि प्रत्येक डिसिजन खूप छान प्रकारे तुम्ही घेता आणि तुम्ही हायपर होत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. तुमचे ऍक्च्युली म्हणजे रेकीमुळे तुमच्या शारीरिक व्याधी तर जातातच, पण मेन मुळात काय असतं, शारीरिक व्याधी या तुमच्या मनाच्या व्याधींवर जास्त डिपेंडेबल असतात आणि ते एकदा स्टेबल झाले की त्या हळूहळू त्या सगळ्या रिलीज होतात. असं म्हणजे माझा अनुभव आहे आमच्या सगळ्या मास्टर्सचाच, की आम्ही आता इतकं न्यूट्रल असतो की आमच्यावर काही फरकच नाही पडत. इतकं न्यूट्रलला येतो आपण. म्हणजे सगळे मास्टर्स हसतात, म्हणजे सगळे रेकी मास्टर खरंय हसतात. ते, खरंय. म्हणजे असं कधी कधी वाटतं आपण एवढे न्यूट्रल, एकदम न्यूट्रलला खूपच गेलो का असं वाटतं कधी. खूपच छान सांगितलं स्नेहल तू. म्हणजे एवढा न्यूट्रल झोन येतो कधी कधी की स्वतःला प्रश्न पडतो की काय म्हणजे असं कसं झालं आपल्या बाबतीत, हा आम्हालाही प्रश्न पडतो कधी कधी काही गोष्टीवर, रिॲक्शनवर किंवा ह्याच्यावर. म्हणजे रेकीचं प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, खूप मजेशीर आहेत. आम्ही शेअर पण केले त्यामध्ये, बरेचशा ह्याच्यामध्ये आम्ही शेअर. माझा सगळ्यात एक मोठा माझा अनुभव सांगायचं, मी राहून गेले, माझं राहतं बऱ्याचदा. माझं सासूशी कधी पटत नव्हतं, बोलत नव्हते. माझ्या भावाशी मी पटत नव्हतं, बोलत नव्हते. ते सगळे माझ्याशी आता चांगले वागतात, चांगले राहतात आणि बोलतात पण. माझा एक भाऊ माझ्याशी 4-5 वर्ष बोलत नव्हता, तो ऑटोमॅटिक आमचं रिलेशन खूप छान झालंय. ते वाह, काय सुंदर अनुभव आहे. ग्रॅटिट्यूड इतकं येतं, हो इतकं ग्रॅटिट्यूड येतं आणि म्हणजे बरंच काही सांगण्यासारखं आहे. बरंच काही होतं की जे आणि सगळं सांगू नाही शकत आपण. आपल्या जीवनामध्ये बरंच चांगल्या गोष्टी घडून गेल्या, हे ऑटोमॅटिक हळूहळू आठवायला लागतं. पण जेव्हा आपण साधनेला बसतो, तेव्हा एकाग्र मन करून बसतो, तेव्हा सगळं मागचं विसरून बसलेलं असतं. पण आणि एवढं कर्म प्रक्षालन इतकं छान होतं ह्याच्यामध्ये, खूप फरक पडतो. म्हणजे कार्मिक इश्यू तर इतके तुमचे डिझॉल्व्ह होतात ना, खूप छान होतात आणि ते तुम्हाला कळतही नाही. आणि ग्रॅटिट्यूड आणि याच्यामुळे तर खूप सुंदर अनुभव आहेत आणि सगळे अनुभव आपण शेअर नाही करू शकत. रोज आम्ही वेगळे वेगळे आम्ही आमच्यावर एक्सपेरिमेंट करत असतो आणि ते आम्ही ते स्वतः ते एक्सपिरियन्स घेत असतो. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गेलात की तुम्हाला रोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, की सगळे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर नाही करू शकत. ते तुमच्या पुरते पण असतात, काही काही स्वतःवर एक्सपेरिमेंट केलेले असतात. सांगू त्या नका सांगू काही. खूप बदल होतात पण खरंच आहे. कोण सांगणार आहे आता? अर्चना. नमस्कार, मी अर्चना बुतकर. मी गेली 1.5 वर्ष आपल्या ग्रुपला जॉईन आहे. तीस रेखीची फॅमिलीची एक मी मेंबर आहे आणि माझा अनुभव या दोघींसारखाच आहे की याच्यामध्ये एकदा आपण रेखी फॅमिलीत शिरलो, रेखी घ्यायला सुरुवात केली, द्यायला सुरुवात केली की आपण आपलं जगच बदलतं. मी तर असं म्हणेन की आपलं एक त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं देता ना तेवढं तुम्हाला ती फ्लो होते. हा आमचा मास्टर्सचा अनुभव खूप आहे आणि त्याच्यामध्ये त्यानंतरच तुमच्यामध्ये फरक पडतो. तुम्ही फक्त पुरतं ठेवलं ना की नाही होत. म्हणजे आमचा हा खूप छान अनुभव आहे आमच्या ग्रुपचा. म्हणजे राणीताई काय आम्ही खूप जुने आम्ही द्यायचो ना, आता आम्ही कमी आहोत, पण आमचा अनुभव जेवढं देतो ना तेवढं ते येतं. हे खूप आहे याच्यामध्ये. हे आम्हाला खूप अनुभव आलाय की आम्ही जसे पेशंट करायचो तेव्हा इतके वेगळे वेगळे अनुभव आम्हाला यायचे आणि ते काही वेळेला आम्हाला एनर्जी मिळायची, काही वेळेला काही जण आमची एनर्जी घ्यायचे, पण त्यातून आम्हाला इतके छान छान अनुभव आले आणि एवढं खूप छान शिकायला मिळालं. हो तेच. आता ह्या 5-6 महिन्यामध्ये माझ्या मुलाचं आमचं आता होत नाहीये थोडस आमच्या ह्याच्यामध्ये, पण आम्हाला ते अनुभव खूप छान आले. खूप पेशंट्स केले ऍक्च्युली हिलिंग आपण. बरेच पेशंट तुमच्यामुळे बरेच लोकांना हिलिंग मिळालं ऍक्च्युली. आणि छान. मास्टर रश्मी पण आहे. मास्टर रश्मी काही सांगणार आहे का? नमस्कार, मी रश्मी मोरे. मला पीस रेकीमध्ये येऊन खूप म्हणजे 2 वर्ष झाले, मी मास्टर झाले. मला शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक सगळ्याच सक्षम झाले मी आणि नवीन बळ निर्माण होतं रेकीनी. आपला आत्मविश्वास खूप वाढतो. प्रत्येक गोष्टीत आपण दुसऱ्यावर म्हणजे रेकी शिकल्यामुळेच आपण कशावरही म्हणजे
जात नाही, स्वतःच खूप बदल घडतो आणि आत्मविश्वास 10 पटीने 100 पटीने वाढतं. पण आता मला सध्या मेडिटेशनला जॉईन होता येत नाही, कारण ताईंना माहितीये की माझे सासरे घरी आहेत आणि ते वयस्कर आहेत. कारण त्याच्यामुळे थोडे दिवस तरी अजून मला काय रेग्युलर करता येईल असं वाटत नाही, पण मी माझे मेडिटेशन करते. खूप छान. रश्मीच्या बाबतीत मला एक सांगायचं म्हणजे तिने रेकी मास्टर झाल्यानंतर तिने तिच्या कामवाल्या मावशींना रेकी शिकवली. ते मला खूप कौतुक वाटलं चालू आहे. आणि तुझंच मी अनुकरण केलं आणि माझ्या मावशीत त्यांना आता मागच्या याला मी त्यांनाही देऊन टाकली श्रावणी सोमवारी. आपल्या मावशांना आधी देऊन टाका पहिली रेकीची दीक्षा. खरंच त्या मावशांनाही गरज आहे आणि फक्त दक्षिणा घ्यायची म्हणून त्यांच्याकडनं आपण 99 रुपये घेतले, कारण ती गुरुदक्षिणा म्हणून, कधी असं फुकट नाही शिकवायचं म्हणून आपण गुरुदक्षिणा घेतली. तर खूप छान. आमच्या मावशींना ताई मध्यंतरी त्यांचं काम सुटलं होतं आणि त्यांना काहीच म्हणजे एक नॉर्मल त्यांचं 20,000चं काम होतं, तर ते अगदी 15, 12, 13 हजारावर आले. नंतर त्यांना तो खूपच येणं झाला ना. नंतर मग आम्ही परत त्यांना मध्ये वेळ नव्हता मिळत, आम्ही मेडिटेशन चालू केल्यावर परत त्यांना 5,000चं एकदम काम मिळालं आणि करतात त्याच बिल्डिंग मध्ये मिळालंय. वा, खूपच छान. अजून कोण शेअर करणार आहे एक्सपिरियन्स? मास्टर अनुराधा. नमस्ते, मी अनुराधा राठोड. आता जवळजवळ 1 वर्ष होत आलं मी रेकी फॅमिलीमध्ये आले आणि खरं तर काहीच आयडिया नव्हती मला. मी ह्या क्षेत्राशी जे बघितलंही नव्हतं, पण एक म्हणतो ना आपलं प्रारब्ध ओढून नेतं आपल्याला त्या साईडला. तर मी तशी आले आणि मॅमला कॉल केला आणि मी या ग्रुपमध्ये जॉईन झाले. तो माझा एक अनुभव आहे. आपण म्हणतो ना सारखं की अरे काय होतंय माझ्या लाईफमध्ये, काय चालू आहे. आता रेकी शिकल्यानंतर असं म्हणते मी की छान चालू आहे, आपलं व्यवस्थित चालू आहे, स्टेबल आहोत आपण आणि हॅपी आहे. मेन म्हणजे स्वतःचं मेंटल पीस मी जपते आणि आय एम एन्जॉय, म्हणजे छान चालू आहे. सो हेच मला कंटिन्यू करायचं आहे. आणि जे मॅम आपले रोज आपलं मेडिटेशन चालतं ते रेग्युलरली नाही होते माझं आता काही दिवसापासून, पण तरी मी करते. आणि खरंच त्यातून असं झालंय की आता मी त्यातही नवीन नवीन शोधायला लागली आहे. आपली आवड निर्माण होते ना की आपण शोधूयात काहीतरी, ते काय नेमकं मेडिटेशन काय आणि ते जी शक्ती आपल्याला ओढते ना ह्या रेकीमुळे ओढते. मी खरंच खूप धन्यवाद देते मॅमला की तुम्ही मस्त हा जो ग्रुप क्रिएट केलाय आणि शिवाय सगळे लेडीज. सो आपण जे हवं ते बोलू शकतो मनातलं. असं नाहीये की आपण हेजिटेशन ठेवतो की नाही ते शेअर करतायत नाही. आपण शेअर करतो आपले प्रॉब्लेम आणि सॉल्वही होत आहेत. मेन म्हणजे खूप मजा येते ह्या फॅमिलीत. मजा येणं हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. थँक्यू. खूप छान अनुराधा. स्वतः ती सॉफ्टवेअर प्रोग्रामर आणि तिने पूर्ण तिचं काय म्हणतात बदलूनच टाकलं पूर्ण फील्ड तिचं. 2 मुली आहेत गोड तिच्या आणि मला असं वाटतंय की बायकांसाठी अगदी आयडियल अशी रेकी आहे की तुमचं घर सांभाळून सगळं सांभाळून तुम्ही करू शकता. ती शेअर मार्केटचं ट्रेडिंग वगैरे आत्ता करते घरात बसून, मुलींकडे बघते आणि तेही करते. तर खूप मला असं वाटतं ती रेकी शक्ती आपल्याकडनं आपोआप करून घेते. जसं स्नेहलचंही घरचं शॉप आहे, तर मध्ये मला सांगत होती स्नेहल की मॅम आता मी शॉपवर पण जाते आणि तिकडे बघते. तर छान वाटतं की बायका काही ना काही प्रोग्रेस करतायत, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरकामाशिवाय पण अजून काहीतरी करतायत. तर आपल्यामध्ये खूप कॅपॅसिटी आहे आणि ही कॅपॅसिटी मला वाटतं रेकी तुम्हाला त्याची अगदी जवळनं तुम्हाला ओळख करून देते की तुमच्यामध्ये काय आहे, त्याचा शोध घ्या. तर अजून कोण सांगणार आहे? विद्याताई सांगणार आहेत का? अजून कोणी आहेत? तनुजा आहे, लता आहे. विद्याताई तुम्ही सांगा, मग बाकीच्या सांगते. मी विद्या जवेरी आणि मागचे 2 वर्ष झाले. माझा आवाज येतोय ना? येतोय. हा, मागचे 2 वर्ष झाले मी रेकी फॅमिलीशी जोडले किती, पण मी नुसतं रेकीचे जे सेशन्स चालायचे ते मी करत होते. पण आता मी गुरुपौर्णिमेला
गुरुपौर्णिमेलाच दीक्षा घेतली 2nd लेवलची. आणि आता रोज मी व्हिडिओद्वारे जसं जमेल तसं तेव्हापासून जास्त मी ध्यान आणि रेकीचे हे प्रॅक्टिस करते. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी जोडले गेले, नेटचा इश्यू आहे त्यांचा. फरक आहे. फरक आहे मला. आवाज नाही येते माझा. हा, मध्ये तुमच्या नेटचा इश्यू आहे आय थिंक, त्यामुळे एक मिनिट मी हे आज पावसामुळे आज प्रॉब्लेम असेल. तोपर्यंत पाहिजे तर कोण सांगते अजून एक्सप्लेन? आता येतोय का? हा, येतोय येतोय. मध्ये जेव्हा मी सेशन्स 2 वर्षाच्या ह्याच्यात मी मध्ये थोडस कंटिन्यू होतं, पण आता मी कंटिन्यू करते. आणि त्याच्यामुळे मला स्लो खूप फरक पडला. माझ्या आवाजामध्ये फरक पडला. माझे जे हात वर उचलत नव्हता पण माझ्या फिंगर्स मध्ये फरक पडला. आणि दुसऱ्या हाताने मी त्या हाताला मध्ये हेल्प घेऊन मी आता वर उचलते. सगळं मला हळूहळू चालण्यात, बोलण्यात सगळा फरक पडतोय. स्लो आहे पण खूप ग्रॅज्युअली पण खूप स्टेडी आहे माझा फरक. आता आणि मी हे कंटिन्यू करणार आहे. आणि जेव्हा मी रेकीचं ध्यान करते किंवा रेकीचं ह्याच्या, त्यानंतर मला अतिशय शांत वाटतं. आधी माझं हे झाल्यामुळे मी अतिशय निगेटिव्ह झाले होते. म्हणजे मला फ्रस्ट्रेशन व्हायला, त्याच्यातून मी हळूहळू बाहेर आली. आणि आता पूर्णतः बाहेर येऊन, नाही मला आता हे ह्याच्यातून बाहेर पडायचंच आहे असं म्हणून मी सगळं रेकीचं करते. ग्रेट विद्याताई. रेखाताईंचे हे खूप विद्याताई जेव्हा जॉईन करायचे आहे खूप असं मी म्हणत नाही, पण जेव्हा ज्याच्यावर ते बिततं त्यालाच ते माहिती असतं. विद्याताई, त्यांना जे झालं 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यात, पॅरालिसिसचा अटॅक आहे ना, काही हे नाही आहे. आणि जेव्हा अर्धी बाजू तुमची काम करत नाही, किती हतबल होत असेल ती व्यक्ती. आणि आज तुम्ही बघताय की त्यांच्या चेहऱ्यावर किती छान आनंद आहे, सगळं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी ते करायला लागल्या आहेत. जिथे त्यांना चालणं पण अवघड झालं होतं, त्या फक्त सकाळी उठून आपलं मेडिटेशन अटेंड करत होत्या. स्नेहल, तुला कितीदा आठवत पण असेल की सकाळी ब्रह्ममुहूर्ताला तू असायची आणि विद्याताई असायच्या. त्या त्यांचा व्हिडिओ ऑफ ठेवायच्या. त्यांना म्हणजे असं राणीताई पण असायच्या. हो, राणी पण. आता आमचं बंद आहे सध्या. नाही, सध्या आता सगळ्यांचंच बंद आहे. माझंही नाही होते ब्रह्ममुहूर्त. मी सकाळी म्हटलं पण कोणाच तरी फोन आला. आणि रात्री थोडीशी माझ्या आईची तब्येत जरा बरी नसते, त्यामुळे मला भावाचा तोही फोन घ्यावा लागतो, काय चाललंय काय नाही. तिकडे रेकी पाठवायची असते, त्यामुळे मग काही वेळेस सकाळी जाग येत नाही. तर त्यामुळे रेकीचे सेशन होत नाही जरा, म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्ताचे. नाही तर 4ला आता केल्यावर खूपच छान वाटतंय. म्हणजे मी तर सगळ्या रेकी मास्टर्सला सांगते की काही झालं तर 4ला उठून रेकी घ्या आणि मग झोपा परत, कारण खूपच छान व्हायब्रेशन्स येत आहेत सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताचे. तर अजून कोणी सांगणार आहात का? तनुजा आहे. अजून कोण कोण जॉईन झालेले आहे? लता जॉईन झालेली आहे, किंवा अजून मला बाकीचे माहिती नाही आहेत. खिवनसराताई आहेत. बहुधा ज्यांना रेंज येते ते बोला. अनम्यूट होऊन बोलू शकता तुम्ही. तनुजा आणि लता, तुम्ही बोलू शकता. लता पातळपेकर बोलते. मला 3 महिने झाले असतील मॅडमना जॉईन होऊन. मी युट्यूब थ्रू मॅडमना जॉईन झाले. मला एक मानसिक हे होतं की मी काही करू शकत, एक मानसिक ढासळलं होतं की बिझनेस सगळा बंद झालाय किंवा मी काही करू शकणार नाही, किंवा मला बाहेर जायची भीती वाटायची. ते आता सगळं हळूहळू कमी झालं. मी आता परत माझा बिझनेस सुरू केला परत. ग्रेट, वाव, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला खूप भरपूर शुभेच्छा लता. छान होते तुझा बिझनेस, भरभराट होते. आणि तनुजा मध्ये पण मला दिसतंय प्रोग्रेस. माझे थोडे प्रॉब्लेम होते, तर ते आम्ही रेखीत येऊन तिचे ते प्रॉब्लेम थोडे सॉल्व्ह केले. तनुजा मला वाटतं यंगेस्ट आपल्यामधली रेकी मास्टर आहे. तर छान, तिलाही अनुभव येत आहेत. आणि ऍक्च्युली माझा 3 महिन्यांपूर्वीचा अनुभव आहे. मी तुम्हाला जॉईन व्हायच्या आधी मी 2017 मध्ये रेकी शिकले होते. माझ्या बहिणीच्या जॉब मध्ये खूप प्रॉब्लेम झाला होता. तिला जॉब मिळत नव्हती. तर मी तिची फिजिकली हिलिंग केली आणि ते चिटची पण हिलिंग केली.
तिला खूप चांगला जॉब लागला. ग्रेट ग्रेट. तनुजा खूप गोड मुलगी आहे आणि थोडासा तिला त्रास आहे, तर त्या त्रासात नाही ती ओव्हरकम करणार आहे, त्यामुळे तिचा आवाज थोडासा आहे तो. पण बऱ्यापैकी छान आत्ता क्लिअर बोललीस तू तनुजा. छान वाटतं म्हणजे तुझ्यातला कॉन्फिडन्स, आणि तिला ना सतत द्यायची असते दुसऱ्यांना रेकी. तिला मी म्हटलं आधी तुझ्या चक्रांवर खूप काम कर. जे रेकी शिकतात त्यांनी काय करायचं, रेकीज तर 2 झाल्यानंतर जे चिन्ह मिळतात ती दुसऱ्यांवर वापरण्यापेक्षा आधी स्वतःवर खूप वापरायची, आणि खूप छान त्याचा उपयोग होतो. तर अजून कोणी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे का? वसुधाताई, वैशाली किंवा अनिता, साक्षी, कोणीतरी अनम्यूट होऊन तुम्ही सांगू शकता. हो ताई, मी बोलते. रेखी फॅमिलीमध्ये बोलू का मी? हा, आत्ता वैशाली बोलते. हा वैशाली सांग. रेकी फॅमिलीमध्ये येऊन मला जवळजवळ 2.5 वर्ष झाली. माझ्या अगोदर शारीरिक असे मानसिक खूप प्रॉब्लेम होते. शारीरिक खूप सतत मी आजारी असायची, छोटे मोठेच आजारी असायचे, खूप मोठं काही असंही काही नव्हतं. पण ते सगळे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. मला एवढं छान वाटतं, एवढं शांत वाटतं, एवढी स्टेबल झाले मी की एवढी अशी पहिली कधी नव्हते. आणि कुठलंही काम असं ठरवलंय की ते कधी माझं कोणतंही कुठल्याच वेळेत होत नव्हतं. आता ठरवलेली माझी प्रत्येक कामं प्रत्येक वेळेत होतात, त्यामुळे मी खूप स्थिर आणि शांत आणि खूप अशी आनंदी असते. पहिली कुठलीच काम माझी वेळेत होत नव्हती. आणि माझे शारीरिक प्रॉब्लेम पण बरेच सॉल्व्ह झाले. आणि ह्यासाठी मला हे रेखी मेडिटेशन मध्ये आल्यापासून खूप छान वाटते. आणि रेखाताईंचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि रेखाताईंची भेट झाली, माझी बहीण राणीताई, हिच्यामुळे मी ह्या फॅमिलीमध्ये आली, त्यामुळे तिचेही खूप मनापासून आभार. आणि तुमच्या सगळ्यांमुळे सगळ्यांबरोबर मेडिटेशन करून मला एवढं छान वाटते की मी पीस रेकीतल्या सगळ्या मेंबरचे खूप खूप मनापासून आभार मानते. शीतल पाटील, शीतल पाटील जॉईन झालेली आहे. शीतल आहेस का तू? शीतल माझ्याशी कनेक्ट झाली. ती कशी आहेस तू शीतल? खूप दिवसांनी जॉईन झाली. ही पण रेकी प्री मास्टर आहे. ती खूप छान टेलरिंग करते आणि मला असं वाटतं तिचं गाव आहे ते, कुठलं गाव आहे तुझं शीतल? नाही, आवाज येत नाहीये, बहुधा नेटचा प्रॉब्लेम असेल. हा, कराड मधनं ती जॉईन. हा, नेटचा प्रॉब्लेम आहे आणि पाऊस पण सगळीकडे पडतोय, त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. तर नक्कीच तू छान असेल. मला पण तुला खूप महिन्यांनी बघून छान वाटतंय शीतल. आणि आपण जसं म्हणतो की रेकीमुळे दूरदूरचे पण शिकू शकतात. म्हणजे रेकी ऑनलाईन आपले सुरू असतात क्लासेस, तर त्यांना पण खूप फायदा होतो. प्रत्यक्ष ज्यांनी घेतलेले दीक्षा त्यांनाही होतो, पण ऑनलाईन पण दीक्षा तेवढीच इफेक्टिव्ह आहे. म्हणून रेकीला काही अंतर नाहीये. आणि त्याच्यात मी बघू शकते की शीतल आहे, आणि शीतलचे बरेचसे काय काय प्रॉब्लेम होते, पण ते बरेच आता सॉल्व्ह झालेत. नवीन घरात शिफ्ट झालीस का शीतल तू? नाही, अजून थोडं काम अजून बाकी आहे. ओके. काम मोठं काम असल्यामुळे हळूहळू काम चालले. खूप दिवसांनी बघितलं शीतलला, तर मलाही छान वाटलं खरंच. आता वर्षांनी भेटली म्हणायला लागेल आपल्याला. वर्षांनी साधनाची लेक जॉईन झाली. मला सतत वाटत होतं जॉईन व्हावं, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम, त्यामुळे शक्य होत नव्हतं. पण मागल्या 2 दिवसात विचार चाललेला की नाही, आपण आता जॉईन झालं पाहिजे. सगळ्यांची आठवण येत होती आणि ग्रुपवर मी मेसेज बघायचे, व्हिडिओ बघायचे, पण जॉईन होत येत नव्हतं. मग आज नाही म्हटलं काय झालं तर जॉईन व्हायचं. ऍक्च्युली आयडिया हीच आहे की सगळ्यांनी एकत्र यावं. जरी वेगवेगळ्या गावाच्या असल्या तरी आपण पीस रेकी फॅमिलीसाठी म्हणून एकत्र यावं, ही आयडिया होती. तो ग्रुप तर केलेलाच आहे, तसाच राहणार आहे तो ग्रुप, पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं हा माझा उद्देश होता. बोललं की खूप छान वाटतं. मलाही खूप छान वाटतंय की मास्टर स्नेहल सगळ्यांशी बोलून. आता कोण वसुधाताईंना बोलायचे, जे आपले नाशिकचे साधक आहेत, अनिता आणि वसुधाताई. नमस्कार, मी वसुधा जोशी, मी नाशिक मध्ये आहे आणि मी 1 वर्षापूर्वी रेकी पूर्ण शिकलेली आहे. म्हणजे ग्रँड मास्टर पर्यंत झाले, तर ते कोर्सेस आमचे सतत एकामागून एक होत राहिले आणि माझ्या काही घरगुती प्रॉब्लेममुळे मला म्हणावं तसं त्याच्यामध्ये लक्ष घालता आलं नाही. मग त्याची प्रॅक्टिस करणं किंवा नेमकं काय होतंय ते बघणं, याला वेळ मिळाला नाही. आणि मग युट्यूबवर शोधता रेखाताईंचे व्हिडिओ मी बघत गेले ना, तर ते मला जास्त आवडले. मग मी 5-6 महिन्यापासून त्यांच्या संपर्कामध्ये आहे
आणि मेडिटेशनला पण मी तुमच्या बरोबर असते. म्हणजे रेखाताईंनी मला सामावून घेतलं त्यांच्या ग्रुपमध्ये, त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यातनं पुढे जायला मला त्यांच्या मार्गदर्शना जरा चांगला उपयोग होईल असं मला वाटतंय. म्हणजे तर मी प्रयत्न करणार आहे पुढे जाण्याचा. वसुधा मावशी, तुमचेच आशीर्वाद आम्हाला आहेत. हे सिनियर लोक जे जॉईन करतात, तुम्ही झाल्या, जिंदे मावशी झाल्या, किंवा हो ना, म्हणजे आता अश्विनी ताई आहेत, 70च्या उंबरठ्यावर आहेत आणि मुलींना त्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात म्हणून त्यांना देण्यासाठी किंवा आपले काही करिअर पण म्हणजे अजूनही मी त्याच्यातनं बाहेर पडत नाही संसाराच्या ह्याच्यातनं. परत त्याच्यात मला गुंतायला होतं आणि स्वतःसाठी म्हणावा तसा मला वेळ नाही मिळत असं होतंय. स्वतःसाठी वेळ द्यावा असं वाटतंय. पण ठीक आहे, म्हणजे त्यांना आधाराची गरज असते तर कधी कधी करावी, मुलींसाठी मदत करते. आणि त्याच्यामुळे मग माझं थोडं अनियमित होतं मेडिटेशन, पण तुमच्याकडे मेडिटेशन मधनं मला जास्त छान वाटतं म्हणजे, आणि त्याच्यातनं मी जास्त ह्या गोष्टीमध्ये होऊ शकेल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आणि तुम्ही सामावून घेतल्यामुळे जास्ती धन्यवाद तुमचे. खरंच रेखाताईंनी सामावून घेतलं त्यांच्या ग्रुपमध्ये, त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे त्यांची. मला बऱ्याचशा गोष्टींचं म्हणजे छान हे माहिती मिळते त्याच्यातनं चांगली. मावशी म्हणून आपल्या ग्रुपमध्ये ज्या ज्या आहेत सिनियर सिटीजन, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, तर खूप छान वाटतं. मला असं वाटतं ती वैश्विक शक्ती आणि ती तुम्हाला ओढून आणते बरोबर इकडे. वेगवेगळ्या ठिकाणाहून असे जॉईन होतात आणि मला असं वाटतं अध्यात्म जे जे कनेक्ट होतात दत्तगुरू महाराजांशी ते ह्या ग्रुपमध्ये येतात असंही मला वाटतं. आहे, मी पण दत्तगुरूंची साधक आहेच, श्रीपाद श्री वल्लभांची, त्याच्यामुळे आले की काय, त्याच्यामुळे असेल बहुधा कदाचित. मग मी म्हणलं आता तुमच्या बरोबरच पुढे जावं त्याच्यातनं. म्हणजे 7-8 महिन्यापासून आहे तुमच्या बरोबर, तरी पण म्हणावी तशी मी कनेक्ट झाले नाही, पण आता तुमच्याकडनं दीक्षा घेतली त्याच्यानंतर पुढे जाता येईल मला असं. नक्कीच नक्कीच, सगळेजण आपण मिळूनच पुढे जाणार आहोत. आता कोण पुढचे साधक आहेत?